नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी ऑनर्स इन बायोकेमिस्ट्री या कोर्स बद्दल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याच्यामध्ये कोणत्या जॉब्स मिळणार आहेत पुढे जर तुम्ही हा डिग्रीमध्ये ऍडमिशन घेतलं किंवा कंप्लीट केलं तर, तसंच कोणी हा कोर्स करावा कोणी नाही करावा, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, जसं याचं नाव आहे बायोकेमिस्ट्री, म्हणजे बायोलॉजी आणि केमिस्ट्री या दोन्हीचा जो आहे संगम आहे. याच्यामध्ये व्हेरियसच्या फील्ड्स असतात, जसं फूड प्रोडक्शन इंडस्ट्रीज, तसंच त्याचबरोबर त्याचं मॅनेजमेंट इंडस्ट्रीज, फार्मास्युटिकल्स असतील, मेडिकल इंडस्ट्रीज असतील, या गोष्टींमध्ये रिसर्च करणे, प्रोडक्ट्स कशा प्रकारे बनतात किंवा कशा प्रकारे याला युटिलाइज केलं जातं, या सर्व गोष्टींचा अभ्यास म्हणजे बायो प्लस केमिस्ट्री या दोन्ही गोष्टींचा संगमचा अभ्यास जो आहे तो या कोर्समध्ये डिटेलमध्ये शिकवला जातो. कारण हा ऑनर्स मध्ये येणारा कोर्स आहे, त्याच्यामुळे ज्याही गोष्टी आहेत त्या तुम्हाला डिटेलमध्ये या कोर्समध्ये पाहायला मिळतात. आता जेव्हा इथं मी सांगत आहे हे तुम्हाला समजणार नाही, पण ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहाल, ज्यावेळेस याचे सब्जेक्ट पाहाल, याचे जॉब्स पाहाल, जॉब डिस्क्रिप्शन पाहाल, तुम्हाला अंदाज लागेल की हा ऍक्च्युअली कोर्स काय आहे, पूर्णपणे समजेल. त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा. या कोर्सचा कालावधी जर पाहिला तर तो तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो आणि हा एक रेग्युलर बेसिस मध्ये अवेलेबल असलेला सायन्स अंतर्गत येणारा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की या कोर्सची शैक्षणिक पात्रता काय आहे. जर तुम्हाला या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर काय करावे. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला तुमची 12वी किंवा इक्विलंट 10+2 12वी पर्यंतचं इक्विलंट एज्युकेशन कंप्लीट करावे लागेल इन सायन्स स्ट्रीम, म्हणजे सायन्स या विषयासह 12वी उत्तीर्ण पाहिजेत. मिनिमम तुम्हाला 12वी मध्ये 50% मार्क्स असणं हे गरजेचं आहे. आता 50% का, हा क्रायटेरिया ठेवलेला असतो कॉलेजेसनी ऍडमिशनसाठी. जर तुम्ही एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस इतर प्रवर्गातून येणारे जर तुम्ही स्टुडंट असाल, जर तुम्ही या कास्ट मधून जर असाल, तर तुम्हाला अतिरिक्त जे आहे टक्केवारीमध्ये सूट दिली जाते. मग तुम्हाला 45% असतील, 43% असतील, 50 पेक्षा थोडे कमी असतील, तर तुम्हाला अतिरिक्त 5 ते 10% सूट पाहायला मिळते ऍज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स. बाकी हा डिग्री स्तरावरील कोर्स असल्यामुळे तुमची 12वी कंप्लीट करणं हे तुम्हाला गरजेचं असतं. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. याची ऍडमिशन प्रोसेस तुम्हाला व्हेरियस टाइप ऑफ पद्धतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आता ह्या कोणकोणत्या पद्धती आहेत, याच्यामध्ये एंट्रन्स एक्झाम आहे, डायरेक्ट ऍडमिशन आहे, मेरिट बेस्ड ऍडमिशन आहे आणि कॅप राऊंड पद्धत सुद्धा पाहायला मिळते. आता हे काय आहे तर बघा, जिथेही हा कोर्स ऑफर केला जातो, जेही कॉलेज आहे, आपण कॉलेज पुढे पाहूया. जर तुम्ही कॉलेज सिलेक्ट केले तर तुम्हाला हे पण माहित असलं पाहिजे की तिथं कोणत्या प्रकारे ऍडमिशन घेतलं जातं. डायरेक्ट ऍडमिशन असेल तर डायरेक्टली तुम्ही 12वी झालेली आहे तुमची, तर तुमचे मार्कशीट वगैरे तुमचे जेही इसेन्शियल डॉक्युमेंट्स आहेत, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन सबमिट करून ऍडमिशन घेऊ शकता. दुसरं आहे मेरिट बेस्ड ऍडमिशन. तुमच्या 12वीच्या मार्क्सच्या बेसिसवर कॅप राऊंड थ्रू, ऑनलाईन रजिस्ट्रेशन थ्रू, जेवढे चांगले जास्त मार्क्स असतील तुम्हाला, किंवा काही कॉलेजमध्ये तुमचे सीईटीचे मार्क्स सुद्धा पाहिले जाऊ शकतात, तर त्या सीईटीच्या मार्क्सच्या बेसिसवर सुद्धा तुम्हाला ऍडमिशन किंवा चांगलं कॉलेज जे आहे ते मिळू शकतं. आणि दुसरं असतं एंट्रन्स एक्झाम बेस. आता हे थोडंसं वेगळं आहे. जर तुम्हाला हा कोर्स महाराष्ट्राच्या बाहेर इतर युनिव्हर्सिटीमध्ये करायचा आहे किंवा महाराष्ट्रामध्ये काही टॉपच्या जे कॉलेजेस असतात तिथे करायचं आहे, तर हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. सर्वप्रथम तिथे एंट्रन्स एक्झाम ठेवली जाते. हे एंट्रन्स एक्झाम कॉलेज स्तरावरची असते, ती देणे तुम्हाला जे असते अनिवार्य, म्हणजेच मॅन्डेटरी असते. या एक्झाम मध्ये तुम्हाला हायर स्कोर जर तुम्ही अचीव्ह केला तर तुमची सीट तुम्हाला क्लेम करता येते, रिझर्व्ह होते तुमच्या नावावर. त्यानंतर तुम्ही फी भरून जे आहे ती सीट जी आहे क्लेम करू शकता किंवा घेऊ शकता. ह्यासाठी जे आहे जेही कॉलेजेस तुम्ही पाहणार आहात, सिलेक्ट करणार आहात, तर या कॉलेजमध्ये कशा प्रकारे ऍडमिशन दिलं जातं, कोणत्या पद्धतीने ऍडमिशन दिलं जातं, या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला प्रिव्हियसलीच ठेवावा लागेल. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सच्या कालावधीबद्दल पाहूया. तर मित्रांनो, याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो. हा एक रेग्युलर बेसिस मध्ये अवेलेबल असलेला सायन्स अंतर्गत येणारा कोर्स आहे. आता रेग्युलर बेसिस म्हणजे काय तर बघा, हा तुम्ही डिस्टन्स मध्ये करू शकत नाही. बरेच कोर्सेस असे असतात की तुम्ही घरी बसल्या तुमच्या लॅपटॉपवर, कम्प्युटरवर किंवा डायरेक्टली तुम्ही एक्झामसाठी जाऊ शकता. जर तुम्ही YCMU किंवा इग्नू युनिव्हर्सिटी पाहिली तर, ओपन युनिव्हर्सिटी सारखं. पण तसं याच्यात सीन नाहीये. तुम्हाला रेग्युलर कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला प्रेझेंट राहावं लागेल. 80 ते 85% प्रेझेंटी असते. ती प्रेझेंटी तुम्हाला राखून तुम्हाला जे असतं रेग्युलर कॉलेज करावे लागेल. यामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. एका वर्षात 2 सेमिस्टर, 6 महिन्याला 1 सेमिस्टर पूर्ण केले जाते.
सेमिस्टरनुसार तुम्हाला सिलेबस जो असतो तो शिकवला जातो. आता सिलेबस काय ते आपण पुढे पाहणार आहोत. सिलेबस शिकवल्यानंतर त्याच्या मेन एक्झाम्स होतात, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल्स, वायवा, बऱ्याच गोष्टी होतात. एक एक विषय तुम्हाला क्लिअर करावे लागतात. विषय राहिले तर ते तुम्हाला विषय वापस जे असतात त्याच्या एक्झाम द्यावे लागतात. तर हे थोडं ट्रिकी असतं, पण हे कॉलेज लाईफ आहे, असंच चालतं. नंतर एक एक ज्यावेळेस सेमिस्टर कंप्लीट होतात, जसं तुम्ही 6 सेमिस्टर कंप्लीट कराल म्हणजे ऍक्च्युली 3 वर्ष पाहता पाहता निघून जातात. या 3 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते, हे डिग्रीचे सर्टिफिकेट तुम्ही हायर एज्युकेशनसाठी यूज करू शकता. म्हणजे पुढे अजून शिक्षणाच्या संधी आहेत. तसेच गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी त्याचा वापर करू शकता किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी सुद्धा वापर करू शकता. आता याच्यामध्ये या जॉब्स कोणत्या आणि सिलेबस काय हे आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहूया. तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बऱ्याच शहरांच्या ठिकाणी जे आहे, मोठ्या शहरांच्या ठिकाणी याचे कॉलेजेस पाहायला मिळतात. तुमच्या आजूबाजूला हे कॉलेज असू शकतात, त्याबद्दल तुम्हाला स्वतः रिसर्च करावे लागेल. पण याच्यामध्ये जसं आंबेडकर कॉलेज नागपूर, इथे सुद्धा कॉलेज आहे जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. तसंच के.जे. सोमय्या कॉलेज आहे मुंबईचे, इथे सुद्धा कोर्स ऑफर केला जातो. डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये किंवा जे सायन्स इन्स्टिट्यूट असतात तिथे सुद्धा हा कोर्स जे आहे मुंबईमध्ये प्रोव्हाइड केला जातो. आजूबाजूला जर तुमच्या शहर असतील, कोल्हापूर, सातारा किंवा इतर कोणतेही मोठे शहर, तिथेही हा कोर्स ऑफर केला जात असतो. तर तुम्हाला तो चेकआउट करावा लागेल. स्क्रीनवर तुम्ही जे आहे कॉलेजेसची नावे पाहिली असतील, यांपैकी कोणतेही जवळ कॉलेज असेल तर तुम्ही त्याची चौकशी करू शकता, विचारू शकता की तिथे ऍडमिशन कशा प्रकारे दिलं जातं किंवा याचे रिव्ह्यूज कशा प्रकारे आहेत. कारण कॉलेज चांगलं निवडणं तेवढंच महत्वाचं आहे. मी पुढे सांगणार आहे सर्वात लास्टला की ते का. सर्वप्रथम तुम्हाला हे कॉलेजेसमध्ये ऍव्हरेज फी जी असते ती 2 ते 3 लाख पूर्ण कोर्स आहे त्याची सिलेबस फी जी आहे ती पाहायला भेटू शकते, म्हणजे 2 ते 3 लाख रुपयांपर्यंत. पण जर तुम्हाला हा कोर्स महाराष्ट्राच्या बाहेर इतर युनिव्हर्सिटीमध्ये करायचा असेल तर ही फी 4 ते 5 लाख रुपये किंवा 6 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकते. ही मी पूर्ण सिलेबस पूर्ण जे 3 वर्ष आहेत त्याची फी सांगत आहे, ना की पर इयर किंवा पर सेमिस्टर. फी जी असते तुम्हाला सेमिस्टर वाईज भरावी लागते. ती कॉलेजची पद्धत असते, ती तुमच्याकडून भरूनच घेतली जाते, त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. त्याचबरोबर हे पूर्ण जे ऍव्हरेज जे असतात, समजा याची जी फी आहे ती दरवर्षी चेंज होत जाते. दरवर्षी फी स्ट्रक्चर चेंज होतं, त्याच्यामुळे अपडेटेड फी पहा, सध्याची काय फी आहे ती पहा आणि कोणकोणते कॉलेजेस आहेत ते पहा. महाराष्ट्राच्या बाहेरचे किंवा महाराष्ट्रातले कॉलेज जर तुम्हाला विस्तृत पद्धतीने रीड करायचे असतील, याची लिस्ट बनवायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही याची अधिक माहिती जी आहे ती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की या कोर्सचा सिलेबस काय आहे. सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळेल की 3 वर्षामध्ये ऍक्च्युली कोणत्या विषयांचा म्हणजे कोणत्या सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये बायोलॉजिकल डायनॅमिक्स, जेनेटिक्स, ऍडव्हान्स बायोकेमिस्ट्री, जनरल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, सेल अँड मॉलिक्युलर फिजिओलॉजी, ऍप्लिकेशन्स ऑफ जेनेटिक्स, इलेक्टिव्हचे विषय असतात, कम्युनिकेटिव्ह इंग्लिश, तसेच इंट्रोडक्शन टू कम्प्युटर फंडामेंटल्स, प्रॅक्टिकल्स, ऍडव्हान्स्ड बायोकेमिस्ट्री, अशा प्रकारचे वेगवेगळे विषय तुम्हाला शिकण्यासाठी मिळतात. याच्यामध्ये ज्यावेळेस आपण फोकस करतो, याच्यामध्ये बायोकेमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांचा समावेश आहे. थोडे विषय तुम्हाला अवघड पाहायला भेटू शकतात, कारण यानुसार तुम्ही तुमचा इंटरेस्ट जे आहे ते पाहू शकता की ऍक्च्युली या सिलेबसमध्ये ही गोष्ट शिकवली जाणार आहे, तर ते विषय तुम्हाला सोपे जातात का. याच्यामध्ये ज्यावेळेस आपण फोकस करतो या सब्जेक्टवर, याच्यामध्ये जेही समजा सेल, मॉलिक्युलर बायोलॉजी या गोष्टींचा जे आहे जो अभ्यास असतो, म्हणजे हा जो अभ्यास आहे तुम्हाला इंडस्ट्री रेडी करतो. जर ज्यावेळेस तुम्ही डिग्री कंप्लीट करणार, त्याच्यानंतर जे फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, जे मेडिकल इंडस्ट्री आहे किंवा इतर जिथेही या गरज असते, ज्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स कंप्लीट केलेला आहे तिथे तुम्ही इंडस्ट्री रेडी होता, म्हणजे इन्स्टंटली तुम्हाला जॉब मिळू शकतो. मित्रांनो, याचा सिलेबस जर तुम्हाला डिटेलमध्ये रीड करायचा असेल तर स्क्रीनला आत्ताच पॉज करून तुम्ही सिलेबस पूर्णपणे रीड करू शकता. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही याचे मुख्य विषय जे आहे ते रीड करू शकता. मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर आपल्याला पुढील संधी काय पाहायला मिळतात. याच्यामध्ये तुम्हाला प्रायव्हेट ॲज वेल एज गव्हर्नमेंट सेक्टर आणि हायर एज्युकेशनच्या संधी पाहायला मिळतात. तर ह्या कोणत्या ते पाहूया. सर्वप्रथम हायर एज्युकेशन पाहूया. आता हा BSc अंतर्गत येणारा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे डिग्री स्तरावरील. पुढे तुम्ही जे आहे पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. MSc मध्ये करू शकता, MSc बायोकेमिस्ट्री निवडू शकता, MCA करू शकता, MBA करू शकता, पण हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुमच्या रिसोर्सेस, तुमचा वेळ, तुम्हाला अजून शिक्षणासाठी किती वेळ द्यायचा आहे, पॅरेंटची परमिशन आहे का. त्याचबरोबर याच्यामध्ये सर्वात मोठं मॅटर असतं पैशांचं. तर पुढे तुम्हाला ते शिक्षणासाठी जे आहे ते इन्व्हेस्ट करावे लागतात स्वतःवर. तर हे तुमची कॅपॅसिटी आहे का, फायनान्शियल कंडिशन कशी आहे, त्यानुसार तुम्ही हे डिसिजन फ्युचरमध्ये घेऊ शकता.
हे जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये ॲज वेल एज महाराष्ट्राच्या बाहेर किंवा देशाच्या बाहेर सुद्धा करू शकता. तुम्हाला वाईडली याचे ऑप्शन्स वर्ल्ड वाईड अवेलेबल आहेत. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशनचं. आता बघा याच्यामध्ये व्हेरियस गव्हर्नमेंट जॉब्स तुम्हाला पाहायला मिळतात. मग त्या जे असतात कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर असतात किंवा परमनंट जॉब्स असतात. परमनंट जॉबसाठी जे आहे तुम्ही एमपीएससी, यूपीएससी किंवा इतर जेही क्षेत्र आहेत गव्हर्नमेंटचे जसं रेल्वे बोर्ड्स त्यांच्या एक्झाम्स देऊन तुम्ही एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळवू शकता. तसेच कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसमध्ये गव्हर्नमेंट ओन कंपनीज असतात पण तिथे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर ज्या असतात त्या नोकरी मिळतात. ज्या विद्यार्थ्यांनी ही डिग्री कंप्लीट केली आहे स्पेशली त्या विद्यार्थ्यांना रिक्रूट केलं जातं. मग तुम्हाला अशा नोकऱ्यांच्या नोटिफिकेशनवर लक्ष ठेवायला लागतं. ज्याही फार्मास्युटिकल किंवा मेडिकल इंडस्ट्रीज आहेत, कंपनीज आहेत, तिथे तुम्हाला जे असतात वेगवेगळ्या जॉब्स पाहायला मिळतात. आता हे जॉब कोणकोणत्या तर हे आपण पुढे पाहणार आहोत. पण सर्वप्रथम तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे गव्हर्नमेंट जॉब असो किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसच्या जॉब असो याच्यासाठी एक्झाम्स असतात. एक्झाम पास आउट करणं, मेरिटमध्ये येणं तेवढंच मॅटर करतं. त्यासाठी तुम्ही फ्युचरमध्ये डिसिजन घेऊ शकता. याचं मेरिट पहा, त्याचबरोबर याच्या वॅकन्सीज निघतात का त्या पहा. या गोष्टींवर तुम्हाला लक्ष ठेवून तुम्ही फ्युचरमध्ये गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन करायचं आहे का हे डिसिजन बी तुम्ही घेऊ शकता. आता सर्वात अंतिम जे की सर्व विद्यार्थी आहेत मोस्ट ऑफ चूज करतात ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब शोधणे किंवा मिळवणे. आता याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर्स कोणकोणते आहेत तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, बायोटेक फर्म्स, मेडिकल इस्टॅब्लिशमेंट अँड रिसर्च लॅब या प्रकारचे टॉप रिक्रुटर्स आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तुम्हाला जॉब्स पाहायला मिळतात. आता ह्या फॉलोइंग जॉब ज्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. तर याच्यामध्ये डेमॉन्स्ट्रेटर, तसेच लेक्चरर, तसेच रिसर्चर, असेंब्ली लाईन मॅनेजर, क्वालिटी टेस्टर, लॅब टेक्निशियन अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जॉब्स या फॉलोइंग रिक्रुटर्सच्या अंडर तुम्हाला पाहायला मिळतात. मित्रांनो यांची ऍव्हरेज सॅलरी 5 to 6 लाख पर्यंत तुम्हाला पाहायला मिळते. जर आपण कोर्सची फी पाहिली तर महाराष्ट्रामध्ये ती तुमची फी जी आहे ती 3 ते 4 लाख रुपये पूर्ण कोर्सची फी पाहायला मिळते पूर्ण 3 वर्षाची. महाराष्ट्राच्या बाहेर जर ऍडमिशन घेण्यात असाल तर ही फी जी आहे ती 4 ते 5 लाख किंवा 6 लाख पर्यंत सुद्धा पाहायला मिळते. ही पूर्ण कोर्सची फी सांगत आहे मी. तुम्हाला सेमिस्टर वाईज वगैरे फी जी असते ती भरावी लागते. बाकी मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे जेवढ्याही इथं मी संधी सांगितलेल्या आहेत मग ते हायर एज्युकेशन असेल, त्याचबरोबर गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन असेल, त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब शोधणं असेल, ह्या तेव्हाच पॉसिबल आहेत किंवा तुम्ही तेव्हाच हे जॉब मिळू शकता ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स सिरियसली कराल. म्हणजे हायर एज्युकेशनला जायचं आहे तर एक स्टेप तुम्ही अहेड जात आहेत. तुम्ही हायर एज्युकेशनसाठी जात आहेत त्याच्यामुळे तुमचा बेस जो असतो तो पक्का असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला हा कोर्स सिरियस करावाच लागेल. ॲज वेल एज गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन जर तुम्हाला स्पेशल यामधूनच एखादी जॉब पाहिजे आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस किंवा गव्हर्नमेंटच्या एखाद्या फील्डमध्ये तर याचा 70 to 80% अभ्यासावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो याचा अभ्यास असणे गरजेचे आहे. ॲज वेल एज प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुमच्या डिग्रीला आता तेवढं महत्व नाहीये. ते पीस ऑफ पेपर सारखं ट्रीट केलं जातं. तुमच्याकडे स्किल्स तुम्ही काय शिकलेला आहात हे मॅटर करतं. त्याच्यामुळे हे तिन्ही संधीचा वापर करायचा असेल तर सिरियसली कोर्स करणं आणि चांगल्या कॉलेजमधून कोर्स करणं तेवढंच महत्वाचं आहे. सो मेक शुअर तुम्ही चांगलं कॉलेज ॲज वेल एज मनापासून हा कोर्स कंप्लीट कराल. मित्रांनो याच्याबद्दल अधिक माहिती रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ती माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. सर्वप्रथम का निवडावा तर विद्यार्थी मित्रांनो बीएससी अंतर्गत येणारा बायोकेमिस्ट्री हा ऑनर्स मधला कोर्स आहे जिथे बायोकेमिस्ट्री जो आहे बायोचा विषय त्याच वेळेला केमिस्ट्रीचा विषय जो आहे तो डीप मध्ये शिकवला जातो. दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे आणि हा ऑनर्स मध्ये येत असल्यामुळे डिटेलमध्ये अभ्यास आहे. जर तुम्हाला मी सांगितलेले विषय, मी सांगितलेले टॉप रिक्रुटर्स, मी सांगितलेल्या नोकऱ्या यांमध्ये कोणतेही तुमचं एम असेल, जर तुम्हाला हायर स्किल्स अचीव्ह करायचं आहेत, इंडस्ट्री रेडी व्हायचं आहे, रिसर्चर बनायचं आहे, टेस्टर बनायचं आहे, फार्मास्युटिकल कंपनीज मध्ये तुम्हाला हायर पोझिशन्स, हायर जॉब मिळवायचे असेल तर तुम्ही हा कोर्स चूज करा. आता कोणत्या विद्यार्थ्यांनी चूज करू नये तर बघा ज्यावेळेस आपण याचे विषय पाहता त्याच्यामध्ये केमिस्ट्री, बायोलॉजी अशा विषयांचा समावेश होतो. हे विषय तुम्ही ऍक्च्युअली 11वी-12वी मध्ये याचा बेसिक लेवल जो असतो तो अभ्यासलेला असतो. जर हे विषय तुमचा बेसच कच्चा आहे, तुम्हाला समजतच नाहीये, तुम्ही कसे तरी विषय कंप्लीट केलेले आहेत आणि जर तुम्हाला हे विषय समजतच नाहीत किंवा निघूच शकत नाहीत तर या कोर्सला ऍडमिशन घेऊ नका. तुमच्यासाठी सायन्समध्ये वेगळे कोर्सेस आहेत, तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्ही ते चूज करा. तुम्ही ते चूज करण्यासाठी प्लेलिस्ट यूज करा. अदरवाईज डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथे आमच्याशी कन्सल्ट करू शकता. आता मी हे का तुम्हाला वॉर्न करत आहे, घाबरवत नाहीये, पण कसं असतं कोणत्याही डिग्रीला तुम्ही ऍडमिशन घेत आहात तर 3 वर्षासाठी घेत आहात. काही काही डिग्री 4 वर्षाच्या असतात. तर ही 4 वर्षाचे 5 वर्ष किंवा 3 वर्षाचे 4 वर्ष होऊ नयेत त्यासाठी मी ऑलरेडी सांगत आहे इंटरेस्टनुसार कोर्स चूज करा. आता हे कसे होऊ शकतात हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर हे लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेणार आहात
तुम्हाला सुरुवातीला खूप सोपं जाईल. सेमिस्टर जे फर्स्ट सेमिस्टर असतं त्याच्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं जातं. जेही तुम्ही 3 वर्षामध्ये शिकणार आहात त्याचं बेसिक गोष्टी शिकवल्या जातात. पण जसं जसं तुमचं सेकंड सेमिस्टर यायला लागतं, थर्ड सेमिस्टर येतं, गोष्टी हार्ड होतात. गोष्टी ज्या आहेत प्रॅक्टिकलवर जास्त भर दिला जातो किंवा ज्या गोष्टी असतात तुम्हाला जेही सिलेबस आहे तो डीप मध्ये शिकवायला चालू केला जातो. आता याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री सारखे विषय आहेत. हे विषय जर तुम्ही ऍक्च्युअली पाहिले तर हे खूप डोके फिरवणारे विषय आहेत. जर हे समजतच नाहीये तर तुमचे विषय बॅक राहू शकतात, तुमची YDB पडू शकते, विषय क्लिअर होणार नाहीत. आता मागेच न्यूज आलती MBBSचा एका विद्यार्थ्याला 11 वर्ष फर्स्ट इयरच क्लिअर करणं झालेलं नाहीये, तर कमिटी बसून त्याच्यावर निर्णय घेतला जात आहे. तर असेही केसेस समोर येतात. मग काही विद्यार्थ्यांना 3 वर्षाच्या डिग्रीसाठी 4 ते 5 वर्ष सुद्धा लागू शकतात. त्याच्यामुळे तुमच्या इंटरेस्टवर जे आहे ते कोर्स चूज करा. बाकी पॅरेंट्सने हे लक्षात ठेवायचं आहे, तुमचं जेही पाल्य आहे, मुलगा असेल मुलगी असेल, त्यांना चांगलं कॉलेज शोधून द्या. तुम्ही स्वतः पण रिसर्च करा, त्याचबरोबर इंटरनेटवर रिव्ह्यूज पहा. फीस जास्त आहे याचा अर्थ कॉलेज चांगलं आहे असं नसतं. फी जरी लोवर असली पण कॉलेजचे रिव्ह्यू पहा, तिथं टीचिंग कशी होते, तिथं लेक्चर्स होतात का हे पहा आणि त्यानुसार तुम्ही कॉलेज जे आहे ते चूज करा. त्याचबरोबर या कोर्स रिगार्डिंग तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. बाकी तुमचे जेही प्रश्न असतील इतर कोर्स रिगार्डिंग किंवा तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल, समजत नाही की कोणत्या कोर्सला ऍडमिशन घेऊ, तर डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथे आम्हाला डायरेक्टली तुम्ही DM करू शकता. आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ फ्री ऑफ कॉस्ट. आम्ही तुम्हाला तिथं आहे मार्गदर्शन देऊ. तर आम्हाला त्याच्यामध्ये आनंद पण आहे. बाकी हा व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा विसरू नका. या व्हिडिओमध्ये एवढंच. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.